क्रांती भक्तीचा मळा यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. दुसरा साधक तुकोबारांना काय म्हणतो, मी कर्मामध्ये अडकलोय, या कर्मातून मला बाहेर काढा. गुंतलोय मी यात, कर्म नको नको झालंय. त्यावेळी तुकोबाराय सांगतात, कर्म कोणाला चुकत नाही. युधिष्ठिर प्रभू रामचंद्र आणि सीतेचा वियोग झाला. याला कारण काय होतं, तर नारदाचा शाप होता. एवढेच नव्हे तर देवाचे देव दशरथ राजा याला देखील कर्म चुकले. अंतकाळी त्याला कर्म भोगावे लागले. कर्म कोणाला चुकत नाही. दशरथ राजा खूप ऐश्वर्य संपन्न होता, परंतु कोटी पुत्र नसल्यामुळे तो दुःखी असायचा. सगळं काही होतं ऐश्वर्य संपन्न, परंतु पुत्र नव्हता म्हणून तो दुःखी असायचा. एकदा असंच, नीट लक्ष द्या, एकदा असंच दशरथ राजा जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. दिवसभर फिरला, पण त्याला एकही शिकार घावली नाही. खूप फिरला. फिरता का नाही तुम्ही? फिरतो की बाजारात एखाद भाजी घावली नाही की आपण इकडं तिकडं बघतो भाजीवर काय. तसंच दशरथ राजा शिकारीसाठी फिरू लागला. खूप लांबवर गेला, पण त्याला एकही शिकार घावली नाही. दशरथ राजा एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला आणि मनात विचार येऊ लागला, जर मी हात हलवत राज्यात गेलो, राजवाड्यात गेलो, तर राजवाड्यातील लोक मला काय म्हणतील, तर या राजाला एक शिकार घावली नाही, माझी मान खाली जाईल. म्हणून राजा मनात निश्चय करतो की काही का होणार आपण शिकार करूनच जायचं. दशरथ राजा मनात निश्चय करतो आणि शिकारीसाठी दशरथ राजा निघाला. खूप फिरला, दिवसभर फिरला, पण त्याला एक सरोवर दिसलं. त्या सरोवर पाशी एक झाड होतं. त्या झाडाच्या पाठीमागे दशरथ राजा आपला धनुष्य बाण घेऊन उभा होता. का उभा होता, तर त्याला असं वाटत होतं की कोणता तरी प्राणी इथं पाणी पिण्याकरता येईल, कोणता तरी श्वाप इथं पाणी पिण्याकरता येईल, असं त्या राजाला वाटत होतं. दशरथ राजा आपला धनुष्य बाण घेऊन त्या झाडाखाली बसला होता. त्याच वाटेतून, त्याच वाळवंटातून श्रावण बाळ व त्याचे आई वडील तीर्थयात्रेला निघाले होते. श्रावण बाळाचे आई वडील आंधळे होते. श्रावण बाळने आपल्या आई वडिलांमध्ये कवटामध्ये ठेवलं होतं. पुढं आई, माग वडील अशी स्वारी त्यांची चालू होती. ऊन खूप होता, उन्हाळा होता. या उन्हामुळे श्रावणबाईच्या आई वडिलांना तहान लागली. श्रावणबाईच्या आई वडिलांचा कसा कोरडा पडला. श्रावणबाईचे आई वडील श्रावण बाळाला हाक मारतात, बाळ श्रावण, ए श्रावण. श्रावण बाळ जाग्यावर थांबतो आणि आई वडिलांना विचारतो, बोला आई, बोला बाबा, काय काम आहे तुमचं. त्यावेळी श्रावणबाईचे आई वडील म्हणतात, अरे ऊन खूप आहे,
या उन्हामुळे कसा कोरडा पडलाय रे. बघ कुठं पाणी भेटतंय का. हे ऐकल्यानंतर श्रावण बाळाला सुचत नव्हतं की काय करावं. इकडं तिकडं पूर्णपणे वाळवंटय. आपल्या आई वडिलांना ठेवायचं कुठं. ऊन आहे, या उन्हामध्ये ठेवायचं कुठं. झाड दिसना, जंगलामध्ये फिरू लागला, वाळवंटामध्ये फिरू लागला. एका लांबवर त्याची नजर गेली. त्यावेळी त्याला एक झाड दिसलं. त्या झाडाखाली श्रावण बाळने आपल्या आई वडिलांना ठेवलं आणि हातात झारी घेतली आणि पाण्याच्या शोधात निघाला. खूप लांबवर गेला. एक त्याला सरोवर दिसलं. त्या सरोवरामध्ये श्रावण बाळ मागचा पुढचा न विचार करता, इकडं तिकडं न बघता, श्रावण बाळ हातातली झारी पाण्यात बुडवतो. हा आवाज झाडामागच्या दशरथ राजाने ऐकतो आणि त्याला असं वाटतं की कोणता तरी प्राणी, कोणता तरी श्वापद इथं पाणी पिण्याकरता आलंय. म्हणून राजा आपल्या धनुष्यातला बाण सोडतो. तो श्रावण बाळाच्या अंतःकरणाला येऊन लागतो. श्रावण बाळ आई ग असं जोरात ओरडून धरणीवरती कोसळला. हा आवाज झाडामागच्या दशरथ राजा ऐकतो आणि दशरथ राजा म्हणतो, ह्यो तर कोणत्या प्राण्याचा आवाज नाहीये, हा तर मनुष्याचा आवाज आहे. दशरथ राजा आवाजाच्या दिशेने जातो. बघतो तर काय, श्रावण बाळ धरणीवरती कोसळला होता. दशरथ राजा पळत येतो. श्रावण बाळापाशी उभा हसतो, उभा हेरतो आणि मांडीवरती बसतो. श्रावण बाळाला म्हणू लागतो, अहो मी या राजाचा राजा आहे. माझ्याकडून तुमचा घात झाला, मला क्षमा करा, मला माफ करा. मी दिवसभर इथं फिरलो पण मला एकही शिकार गावली नाही. म्हणून मी शिकारीची वाट बघत या झाडाखाली बसलो होतो. मला असं वाटलं की कोणता तरी प्राणी, कोणता तरी श्वापद इथं पाणी पिण्याकरता येईल. म्हणून मी इथं बसलो होतो आणि मला पाण्याचा आवाज आला. मला असं वाटलं की प्राणी पाणी पितोय, म्हणून मी माझ्या धनुष्यातला बाण सोडला. तो तुमच्या अंतःकरणाला येऊन लागला, मला क्षमा करा. दशरथ राजाचं हे बोलणं ऐकून श्रावण बाळ काहीच न बोलल्यामुळे दशरथ राज श्रावण बाळाला उचलतात. दोन्ही हातात श्रावण बाळाला घेतात. त्यावेळी श्रावण बाळ जोरात हाक मारतात, ए राजा थांब, ऐक कधी माझं, मी काय म्हणते ते ऐक. हे ऐकल्यानंतर राजा जाग्यावर थांबतो आणि श्रावण बाळाला खाली ठेवतो. खाली ठेवल्याबरोबर दशरथ राजा विचारतो, बोल श्रावण, काय काम आहे तुमचं, का मला थांबवलं. मी तुम्हाला घेऊन जातो, मला तुमचा जीव वाचवायचा आहे, मी तुम्हाला घेऊन जातो. पण श्रावण बाळ तेवढ्यात म्हणतात, अरे राजा, माझं तर आता पूर्णपणे संपलंय, मी जास्त वेळ नाही, पण माझी जाता जाता शेवटची इच्छा पूर्ण कर. हे ऐकल्यानंतर दशरथ राजा विचारू लागतो, बोल काय इच्छा आहे तुझी शेवटची, सांग मला. त्यावेळी श्रावण बाळ म्हणतात, माझे आई वडील खूप तहानले आहेत, एकदा त्यांना नेऊन पाणी पाजाव. या उन्हामुळे त्यांचा कसा कोरडा पडलाय, त्यांना तहान लागले. मी पाण्याच्या शोधात आलो होतो, मला इथं सरोवर दिसलं, म्हणून मी माझ्या हातातली झारी ह्यात बुडवली. माझी एवढी इच्छा पूर्ण करा, माझ्या आई वडिलांना पाणी पाजा. दशरथ राजा जाग्यावर थांबतो आणि दशरथ राजा म्हणतो, जर मी पाणी पाजाय गेलो तर त्याचे आई वडील मला शाप देते, आणि जर नाही गेलो तर 3 जणांना मारण्याचं पाप माझ्या वाटेला येईल. काय करायचं. दशरथ राजाला सुचत नव्हतं. दशरथ राजाने मनात निश्चय केला की काही का होईना आपण पाणी घेऊन गेलंच पाहिजे. म्हणून दशरथ राजा एका हातामध्ये खांद्यावरती श्रावण बाळाला घेतो, एका हातामध्ये झारी घेतो आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांना शोधू लागतो. खूप फिरतो पण श्रावण बाळाचे आई वडील कुठे आहेत
हे त्याला माहीत नव्हतं. खूप लांबवर गेल्यानंतर त्याची लांब नजर जाते आणि त्या नजरेपाशी एक झाड होतं. समोर त्याला एक झाड दिसलं. खूप मोठं झाड होतं, पण लांबून दिसत असल्यामुळे ते बारकं वाटत होतं. दशरथ राजाला असं वाटलं की हितेच त्याचे आई वडील असावे, हितच आपण जावावं. म्हणून दशरथ राजा पुढे चालू लागला. देवाला विनवणी करू लागला, अरे देवा, तुझा हे भक्त धरणीवरती कोसळलाय. त्याचे आई वडील तहानले. देवा, ते आई वडील कुठे आहेत मला सांग. मला असं वाटतंय की या झाडापाशी त्याचे आई वडील असावेत. तिथंच असू दे देवा, तिथंच असू दे. दशरथ राजा पुढे चालू लागला. लांबवर गेल्यानंतर त्यांना सावली दिसली, म्हणजे प्रतिबिंब दिसलं. त्याला असं वाटलं की हे कोणीतरी इथं बसलेले आहेत, कदाचित श्रावणबाळाचे आई वडील असावेत. दशरथ राजा समोर जातो. समोर गेल्यानंतर श्रावणबाळाच्या आई वडिलांना चाहू लागते की समोरून कोणीतरी आलंय. लक्षात येत. आल्याबरोबर श्रावणबाळाचे आई वडील म्हणतात, अरे श्रावण, ए श्रावण, खूप दमलास का रे? खूप लांब होतं का सरोवर? पण काय करू, या उन्हामुळे आमचा घसा कोरडा पडला. तहान लागले रे, माफ कर. पण श्रावणबाळ काहीच न बोलल्यामुळे श्रावणबाळाचे आई वडील दुःखी झाले. आणि दुःखी झाल्यानंतर श्रावणबाळाचे आई वडील म्हणू लागले, जोपर्यंत तू बोलणार नाहीस ना, तोपर्यंत मी पाण्याचा घोट घेणार नाही. हे ऐकल्यानंतर दशरथ राजाला सुचत नव्हतं की आता काय करायचं. समजत नव्हतं. इकडे आड तिकडे विहीर होती दशरथ राजाला समोर. दशरथ राजाने मनात विचार केला की काही का होणं आपण सत्य घटना सांगितलीच पाहिजे. म्हणून दशरथ राजा आई वडिलांना, श्रावणबाळाच्या आई वडिलांना सांगू लागतो, अहो महाराज, मी या राजाचा राजा आहे. माझ्याकडून तुमच्या मुलाचा घात झाला. मला क्षमा करा, मला माफ करा. मी शिकारीसाठी जंगलामध्ये आलो होतो. खूप फिरलो, पण मला एकही शिकार घावले नाही. म्हणून मी एका झाडाखाली बसलो होतो. तुमचा मुलगा तिथं आला आणि हातातली झाडी पाण्यात बुडवली. मला असं वाटलं की कोणता तरी प्राणी, कोणता तरी श्वापड तिथं पाणी पितोय. म्हणून मी माझ्या धनुष्यातला बाण सोडला. तो तुमच्या मुलाच्या अंतःकरणाला येऊन लागला. मला क्षमा करा, मला माफ करा. हे ऐकल्यानंतर श्रावणबाळाचे आई वडील श्रावण 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 असं उद्गारत धरणीवरती कोसळले. आणि जाता जाता त्यांनी दशरथाला शाप दिला की तूही अंतकाळी पुत्र पुत्र करून मरशील.